माझी बायको बायको जैसी हिरा एक डोला चकना कवार भी बघना नखरे करते जवा तवा माझी बायको बायको जैसी हिरा. मायला दारू पण खपलं न चाकणं पण खपलं. आता माझी वाट लागलं. बायको ए बायको काय करू मी या बायकोच. माझं जिन हे रस्त्यावरचे कुत्र्यासारखं केलंय. असं वाटते गला आवलून मारून टाकावं. पण माजरीचे गल्यात घंटा बांधील कोण. बायको ए बायको काय बोललास? कंची घंटा? ये मावले मावले आईली बनवती. ऐकिलं का काय? काय? हा नाही ते काय ते आपलं देवळाचं घाट वाजलं का विचारित होतो. कणाला आईचंच दारू पिऊन देवल्यात आवाजच की काय? न जगाची ना मनाची थोडी तरी लाज धरा आमची. पितय मी माझे पदरची मग माना भीती कोणाची. अरे पण दारू पिऊन पाली आईली नोकरी जावाची काळजी हाय पोरा बाळांची. चुप बरबर बरबर बरबर. तोंड आहे का संडास. जेवण दे भूक लागली मला कमशी. आहा भूक लागली. जिनी तुला दारू पाहिजे ती तुला जेवण नाही दिलं. आज रांधातच नाही घरात रे तैसा तुपाशी. मावले मावले कोणचे कर्माची पाप भोगीत आहे मी. परमेश्वरा मला तुझी बायको तरी दिलीस कैसी. काय बोललास? माझेच नशीब फुटके की आईचा नवरा गळ्यात पडला. नाहीतर कवडी तरी पोरं मावर माराची. पण मी वराट केलं तुशी. काय काय बोललीस. आई पोरा बाळाच्या समोर इज्जत करतेस माझी. पेक पेक तुला दावरी दे थोडे टायमाशी. थोडं तमाशे कला दावरात तशी. ही ऐकावची नाही अशी. काय करू मी. हा हा काय फायदा आता निघून तर बरे होतास. डोळे उघडा रोय काय आईस बेगीचे धाव मारवी. माय झालं काय. पैसे जास्ती घेतली का काय. अरे नाही ग पाय डोळे नाही उघडे. तू पहिला हिस्से पंकजच्या घरात जा न तळे जाऊन बघ कोण असेल तर पटकन पाय. अरे बोला बोला ना काय तरी बोला. निघून आता भरा भरा खाली देत होतास ना. मग काय झालं तुम्हाला. मानवाटे याच्या अंगावर व्हायरस किल्ला आहे. आता सांगते घरची गलास मारून आईले लगेच काय झालं. तुझ्या मायची लुगड्याची कानी तूच त्यांना दारू पाजली ना आता सांगायला आलीस. काय बोलते.
माय तू कला निसच वरडते पायची हालचाल बंद झाली माना वाटते पाय काय आताच तर बरा होता तुम्ही राजा 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 लगेच काय झालं तुम्हाला धन्या 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 कालच तुमच्यासाठी दलील मी कन्या 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 तुम्हाला बघायला तुमचा पाठला राहिलाय मन्या 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 पुण्यात माझं नाव कोणा घेता तुझ्या संगतीला होतो ना पिवाला गौरी पिवाची आता बघ काय झालंय ते बाबा तू बारका आहात ऐसा नाही बोलावचं आयसा नाही तर कैसे बोलायचं या बघा धीर धरा जे होवाचं ते झालं आता लढून काय होवाचं आहे नाही मी चुप असायचो नाही माझं कालं मनी गेलं 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 आता मी कशी घालू मातेत फुलं 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 आता नेसायला लागेल मला लुगडं कालं 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 वराडण खायचं नाचू मी सगळ्यात पुरं 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 माय तू बोलतेस काय नाही मला हेझलच्या वराडाचं याद आयला होय. इन्शुरन्स एजंटला फोन लाव ना विचार पाहिजे तर कौर इन्शुरन्स आहे ते फोन काय आहे? ते कांते हेलो हेलो बोल हेलो हाँ मैं परसा का लड़का बोल रहा हूँ वो मेरे डैडी का इंश्योरेंस का कितना है क्या ऐसे कैसे मला तुम्ही सोडून गेलं 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 माय 15 लाख काय 15 लाख मिळणार इन्शुरन्स मध्ये पण हे काम तुम्ही बरं केलं 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 राय पाहिजे कंपनीमध्ये फोन लावून विचार पीएफ ना जर काय कौरव मिळेल ते The hutch phone you are trying to reach is not available at the moment. Please call again later. आपके द्वारा डायल किए गए हच फोन से संपर्क नहीं हो पा रहा है कृपया कुछ देर बाद डायल कीजिए The hutch phone you are trying to reach is not available at the moment. Please call again later. काय रे कोणाला फोन लावतेस गो पायच्या कंपनीन फोन लाईते पण कमोशी चुकीतच नाही तू फोन ठेव लावू नको कला पाय पडतूस तशीच मी गेलो धावत कंपनीत त्यांजू सांगितलं 20-22 लाख मिळतील काय हो चल चल आपण माईला सांगू चल चल आता माझं काहीच नाही रेलं ये बोल पाशी दोन सोबत बोल कॉटर आणू केशात थोडीशी केशात चाकलं खाशाल नाही नाही माय मी पायची कंपनीत गेलो त्यांनी सांगितलं 20 ते 25 लाख मिळतील काय मला झालं तुम्ही केलं 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 पुण्यात काय बोलतास तुम्ही नाही नाही म्हणजे आयचं कायचं काहीच नाही सांगता केलं 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 मी काय सांगते फादरला जाऊन सांगावं लागेल मी जाऊन सांगते नाही नाही नको नको ये परला बरोबर मी लगेच फादरला फोन केलता आता पेटीचं काय अगदी बऱ्यापैकी पेटी आणा कौरे बी पैसे लागू दे मी देईन कोण साईज काय आणू 1.5 बाय 5 आणा अवरी बारकी मग आलते त्यांच्या अंगात गेले 15-20 दिवस जेईतच नव्हते नुसते दारू पिवाचे तुझा नवरा जेवित नाही त्या का तू जेवण नाही देतेस काय
असली मोठी रास पडली तुम्ही काय बोलतात? मग कशी बोलते ही? कालूच मी मटण आणलेत पण दातानं रक्त म्हणून खाल्लं नाही अजून. शेवटी काय मलाच खावाचं झालं. चाखलं बी नाही त्यांनी. आणि आईली सांगाला हिची पायची धोतर आईली सांगाला. कला आता तुम्ही वारवा करता जुळून निवांत बसा. नाही मी कशी निवांत पैसू. माझ्या डोळ्यांचे आटले सगळे आसू. जा आता बेगीन करा कार्यक्रम पटकन आटपून घ्या. कंचा कार्यक्रम? अरे यांच्या माहिताचा बेगीन करा जरा. आहे पुण्यात कालच मला हे गोराय दिसलं की असं कसं झालं यांचं. ऐकतूच मला अगदी शॉक लागला. बिचारे अंकल बरे होते सगळ्यांना साथ घालायची. अगदी म्हणा देवी पुण्यात त्यांचं साथ घातल्याशिवाय कवा पुरण येते जा. कव्हाच बिचारे कोणाला उलट नाही बोलले. मला ते अगदी पाहत असली तरी साथ देवाचे. पुण्यात सात्याचं काय करायचं? 7 दिवस पेकावतच नाही. परवानच धरा मग मी बी सुट्टीवर कामाकाजाला. ऐसं ना कोणते कामाकाजाला? काय नाही ऐसं बेनापराला सुट्टी होशील ना? चला आता आपण प्रार्थना करूया. लढायचा नाही, शांत व्हा. शांत व्हा. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हे प्रभू, तुझा मित्र लाजरस जेव्हा मरण पावला तेव्हा तू लढलास आणि त्याला मरणातून उठविलेस आणि आमच्या भावाला पेका सगळे पेका कोणीच जाऊ नको. मी मेलो ना तू. मी मेल्याचं ढोंग केलं तर. हा? पण तुम्ही मेल्याचं नाटक का केलं डॅडी? आम्ही कौरी घाबरलो. तू माहितीये तुम्हाला? घाबरलो मी. खाली परतूस कंपनीमध्ये प्रॉव्हिडंट फंड कवरा मिळेल हे विचारायला तूच गेलतीस ना. डॅडी असं कला बोलता तुम्ही? इन्शुरन्स एजंटला फोन लाईलास न कवरा खुद जाईलास ना. डॅडी तसं नाही. कैसा नाही ते कैसा. ते मम्मी मला माहित आहे. मी सगळं ऐकित होतो. मी आहे पल्ल्या आणि तुम्ही तुमचं त्यावर ध्यान नव्हतं. तुमचं ध्यान मी काही काय ठेवलंय यावर होतं. तुम्ही पैसा सगळी मी चाय ठेवते ना. ए हॅलो. चला चला याला कधी करा. चला मी पण निघतो. चला तिसरं गेलं ना 7वं गेलं. पॅटिसव गेले. चला आता पेटीचं काय करू? आगीवर तेल टाकायची सवय नाही जावाची तुझी. तू मग पेटी तुलाच ठेव काम येईल. ऐसा कला बघिता काहीतरी बोला. आहा काय लढतो ती. खरे मनाशी लढतो तीस. मारून मारून माझे
छातीचा बनपाव केलास. सॉरी. खरंच आज कोणीच कोणाचं नाही रेलं दुनियेत. इस्टेटीसाठी, पैशासाठी, रक्ताची नाती बी नाही ओळखीत. डॅडी, करा तुम्ही आईशी बोलता. आमची केवढी माया आहे तुमच्यावरती. तुमच्याशिवाय आमचं काय होईल दुनिया. कलाच आम्हाला पारखे समजतात तुम्ही. माझे दुनीचा चांद ना सूर्य हा तुम्ही. तुमच्याशिवाय कालोकान रेल ही धरती. आता तुम्हाला समजली पायची किमिया खरी. स्वीटी, मायस जवळ लढते तेव्हा तिचे डोळ्याने येते पाणी. पण पायस लढताना बघितलंय कोणी. तोंड हस्त घेत नाही गावरी कोणाला. अर्ध रातचं उठून बघा, लढते तो एकला. सॉरी डॅडी, माफ करा तुम्ही आता आम्हाला. आम्ही समजून नाही घेतलं तुम्हाला. तुम्हाला दोन्ही लोक मिळतील 1000, पण तुमच्या 1000 गुन्ह्या माफ करणारा बाप नाही मिळणार. आणि तुला सांगते, तू जगपो होस नाही बापूस तत्पर्यंत तुला बापाचं दुःख नाही करणार. काय झालं? सगळी आयशी काय बसल्यान? दादा, काय झालं? 2 दिवस रेवाला काय ना आयलू का तुमचं खपे नाही? काय बोलशाल का जाऊ आयशीच परत? आत्या, आम्ही चुकलो. पण झालं काय? हो, पण काहीतरी बोल. रॉय, तू तरी काय सांग. मला काहीच समजे नाही. जवळ बी यन घरा तुमचं काय नी काय असतेच. बाय, तू तरी सांग. आम्ही कवच त्यांना मानले जो. त्यांचं ऐकू नये, त्यांना उलट बोलतो. मना वाटलंच मी बारकाय पण सगळं जाणीतय. तुमचे पायसला तुम्ही जरा सुद्धा मान नाही द्याव. तो तुमच्यासाठी रक्ताचा पाणी करतोय, स्वतः फाटकी गंजी घालतोय न तुम्हाला नाही नाही कापरा आणतोय. तुमच्या अंगाला हालत लागावी म्हणून रात दिस विचार करीत बसतोय. तू नाही नाही कापरा घालतोय, काय कामाला जातेस न तुला दर महिन्याला नवा ड्रेस लागतोय. कवा विचार केलाय पायस कंशी आणतोय. एक ध्यानात ठेवा, जर तुम्ही तुमच्या पायसा केला ना आदर तर तुमची पोरं तुमची करणार नाही कदर. बस मामी बस, आता परत लढू नको. लढताना तोंड कैसा दिसतोय. डॅडी, चला आपण लग्न करूया. चला या. परमेश्वरा, ऐसच आमचं कुटुंब हसत खेळत राहून दे.